की तुझी प्रतिष्ठा तुझी श्रीमंती कदाचित खोटी आहे, तुझी प्रतिष्ठा तुझी श्रीमंती कदाचित खोटी आहे. विठ्ठला कर्जबाजारी असशील रे तू, तुझ्या देवळात तर दान पेटी आहे. तू कधी केलास का जातीवाद, तू कधी केलास का जातीवाद, का तुला कोणाचा पाठ झाला आहे. तुझ्या अंधभक्तांसाठी तर जात लय मोठी आहे. तुझी प्रतिष्ठा तुझी श्रीमंती कदाचित खोटी आहे. विठ्ठला कर्जबाजारी असशील रे तू, तुझ्या देवळात तर दान पेटी आहे. कधी बघ येऊन माझ्या गावच्या पारावर तिथं जातीवाद होतो, कधी बघ येऊन माझ्या गावच्या पारावर तिथं जातीवाद होतो. तुझ्या भक्तांच्या रूपात जातीचा अहंकारच तिथं बसतो. ठराविक सोडली तर बाकी सगळ्यांचा प्रवेश तिथं निषेध आहे, ठराविक सोडली तर बाकी सगळ्यांचा प्रवेश तिथं निषेध आहे. तुझ्या दारी आता रांगा सुद्धा विकल्या जातात, पैसेवाल्यांसाठी तुझ्या गृहाच्या कड्या उघडल्या जातात. तू खरंच सगळ्यांचा आहेस की श्रीमंतांचाच झालास. VIP पास वाल्यांना तू दर्शन देत आहेस, गरीब रांगेमध्ये तुझी वाट पाहत आहेत. म्हणून तुझी प्रतिष्ठा आणि तुझी श्रीमंती कदाचित खोटी आहे. विठ्ठला कर्जबाजारी असशील रे तू, तुझ्या देवळात तर दान पेटी आहे. तुझ्या मंदिराबाहेर जे भिकारी आहेत, तुला वाहिलेल्या नैवेद्याची खरी गरज त्यांना आहे. तुझ्या मंदिराबाहेर जे भिकारी आहेत, तुला वाहिलेल्या नैवेद्यांची खरी गरज त्यांना आहे. तुझ्या सुख सोहळ्याला टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि घंटी सुद्धा आहे. तुझी प्रतिष्ठा तुझी श्रीमंती कदाचित खोटी आहे. विठ्ठला कर्जबाजारी असशील रे तू, तुझ्या देवळात तर दान पेटी आहे. सोन्याच्या कोंदणात आहेस तू, पण तुझा भक्त उघडा आहे. हा समुदाय माणसांचा पण माणुसकीत लंगडा आहे. सोन्याचं मुकुट तुला, सोन्याचं मुकुट तुला आणि सोन्याचाच साज आहे. वस्त्र ही सोन्याची आणि पंढरीचा तू राजा आहे. अजून काय पाहिजे रे तुला, कशासाठी दान पेटी आहे. विठ्ठला कर्जबाजारी असशील तू, तुझ्या देवळात तर दान पेटी आहे. तुझी प्रतिष्ठा तुझी श्रीमंती कदाचित खोटी आहे.